तर गुड मॉर्निंग भावांनो. तर आज मी सकाळी चाललो आहे नदीवर मासे पकडायला. तर सकाळीच कशासाठी चालू आहे तर काल सांचे अंधेर पडा आहे, 2 खुटे लावले तर ते खुटे चेक करायला आता चालू आहे. त्यांना मोठं मासे गुंतलं होतं. पाहू किती मोठं मासे गुंतलं आहे, दाखवतो तुम्हाला थोड्या वेळात. तर बघा मित्रांनो, इकडे 3 रस्ते लागतात. हा रस्ता जातो होड्याच्या कोपाला, हा जातो तिकडे संगम आहे तो तिकडे जातो रस्ता, आणि हा रस्ता जातो इकडे हिराईच्या वैलेकड. तर या वैले तिकडेच जायचं आहे आपल्याला, पण इकडनं चिखल आहे तर आपण ह्या मार्गाने जाऊया. बघा थोड्या वेळात नदीवर पोहोचाल आणि तुम्हाला दाखवतो नाही किती भरले. काल नाही आटायला लागली ती. आज आटले असेल बहुतेक, खडक दिसत हवा. आता नाही आलेली आहे, तुम्हाला दाखवतो नाही किती भरले किती आटलंय. तर इकडनं जायला लागेल, इकडनं रस्ता बंद आहे. तर नाही बरीच आटले, पहा किती आटले. एक तिकडे इथे आहे, अगोदरच नाही व तो पार्टनर पण आहे माझा. त्याला किती काढलेस? हा एक नाही ते पाय. काल आम्ही कुठे लावला था, तो कुठे तसाच वरता तरंगलाय. त्याला एक मी गुतेल पात्या मासा हो मेला डाकू इथं आहे, मेलाय शाप. ते एखाद लागेल असता तर बरा होता, मोठा एखाद दणकेस. दोन कुठे लावले तर पण कुठे फेल गेला आहे. मासा काय तरला आणि यो तसाच दाखवू त्याला. एक हे आता काय आपले शिंगाली काढू, मग त्याच्यातच खुश हो. हे बारकाच उडला, देव पहा कटला, बारकाच कटला आहे. पण अशी 10-12 कटला आलं तर मग काम होतं, बाजीच होते. ठीक आहे, असंच काटलं काढू आपण बारीक बारीक. आता तर सुरुवात आहे, गलकठ्या टोचून टाकायला लावल्यात. घेवालाय सकाळीच, त्यालाच गवशीत मी आलो. तर गलकठ्या टाकतो आता पाण्यात टोचून, आणि मग मासा काढतो तुम्हाला दाखवतो. तर गलकाठ्या टाकून झालेल्या आहेत बघा, लगेच सुरुवात पण केलेली आहे माशांनी खायला. हे बघा इकडे तर 2-2 खात आहे, दोन्ही हाता भरलेल, दोन्ही हाताने गलकाठ्या. काय मासा काढतो पाहू, शिंगाला काढतो का काय. ते माझे पण गलकाठ्याला लागलाय खायला, टरंड्या बुडवत आहे. हे बा थोडा ढील देता हो, ढील दिल्यावर मसाला जोर येतो.
त्यांना वाटतं का चारा पळेल तेव्हा लगेच मग घास टाकते. पलव पलव पलवेनी कोलंबी असेल. काय नाही आला तर निघूत मनात उरी दिल्या. चाथा पाहू डबल खायला लागलाय. पलवा पाहिजे बस. पलवा लावल्यावर खेसायला मजा येते. मग लगेच मासा येतो गुततो. 2-3 टोचकं मारले ना उगाच राहिलाय. पलव पलव पलवायला सांग. पलवीनी चेक कर. हो आहे 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 आला. गेला मासा पडलेला आहे परत. तिकडे माझे पण गलगाठ्याला खायला लागलाय. ये बघा हा मछली काढले. बड़ा मछली. ये देखो पकड़ लिया. मुंगूर बोलता है, छोटा मुंगूर. हमारे इधर इसको डाकू बोलता है. इससे बड़ा जो होता है उसको मुंगूर बोलते हैं. यही हमको तकलीफ दे रहा था. कैमरे रिकॉर्ड हो गया. दाखवल्या काढला पण परत पाण्यात उडी मारली हातात. आताच काढला तर लगेच पाण्यात टाकला. आता डबल काढू. डबल असं तुझ्याकडे का ठेवला. भयानक कॉमेडी झाली. रेकॉर्ड करणार. ते मित्र निघून जो मासा काढला तर आम्ही टाकू तो परत पाण्यात माझ्या हातात निसटला. जेव्हा मोठी कॉमेडी झाली. चालेल टाकू होता तो जाऊन दे. मी तरी मी खात नाही. दुसरा काढू शिंगाली रीती काढू त्याच्यात आपले समाधान मानू. हे बघा हा कटला. काय कटला ना. पात्या पात्या काढला. हा पात्या बघू शकता तुम्ही. आमच्या नदीवर पात्या भेटतात, कटल्या भेटतात. ते पण स्पेशल गरम. परत गलगाट एकदा टाकले. बघा इथे एक चार्जिंग आहे. बघू काय हा बघा एक लाईव्ह.
हे शिंगाड्याचं पिलू. बारीक आहे शिंगाला, ह्याच्यापेक्षा तो मोठाला असतं केस. हा लगेच दुसरा शिंगाला काढला. आता काय निघतं बघायला लागेल. हा बघा, निघून जो माझ्या हातातून पडला ना मासा, तोच रिटर्न आणला. तोच रिटर्न आणलेला आहे, तोच आहे. तो बघा. परत काढला. आता जिता कसा ठेवशील? बाटली तर त्याने घेतलाय. तंगाला बांधून ठेव पाण्यात. हा. एक घसा तर आत घेतला वाले गे. मार पलायचा नाही ते डबल. पहा किती भारी टावर. पहा ते टावरावर जर मला एखादी पोरीन धोका दिलेला असतात तर मी ते टावरावर चढतो ना, फेमस होतो. पण मला कोणी धोका नाही दिले. इकडून आम्ही पहिले चालत जात मस्ता नाक्यावर वडपाव खायला. पाणी आटल्यावर पाहुण्या पण इकडूनशा जात. मास्क बी मास्क. हा बघा तेलप्पा का खाजरूट काहीतरी हे त्या मोठा मासा. रफाट काढलेला आहे. हात कवधीपासून आम्हाला त्रास देत होता, खाय पण येत नव्हता. आता बरोबर त्याचा काम काढलेला. अर्धा किलोचा आहे. अर्धा किलोचा. आता बरं किती मासेकडे आहे. तेलप्पा, डाकू, ये डाकू, यो पात्या ना यो शिंगाला. अजून काढू. अजून तर भूक नाही लागेल आम्हाला. तर मित्र हो, जसा जसा सूर्य डोक्यावर येत चाललाय तसे मासे जाम खायला लागले आहे. पण आम्ही जरा जास्तीच घाय करतो मासे काढायला. जास्ती खाली देत तर मासे येत नाही. थोडा आता होल्ड करायला लागेल. थोडा टायमातच हिसकायला लागेल. पलवायला आल्यावर आता काढतो मी. पहा किती मासे गिरावले आहे. त्याला आता धुवून मग डायरेक्ट घरा भाजीच कराय. टाकून मग 4-5 डाकू आहेत. एक हे आहे चिकटा, शिंगाले आहेत 4-5. एक या मोठा
पकडले. आनंदात खाऊया. जबरदस्त रस्सा बनवा. हेलिकॉप्टर निघाला आहे आम्हाला. मुख्याची मला उतरेल तो त्याची मला त्याला द्यायला लागेल. लोंढ्या ना ठेवल्या लपून ना गांडुलांचा हाताना वास येतो. वसट वसट माशी बिशी धरतात आता. तर त्यांना एक आपले शाबंत नेऊ आणि ते तर या अशा प्रकारचा गवत भेटत या नाहीवर असं तर कुठं हो तर या गवत घ्यायचा. तेच ते चौकऱ्यात चोलायचा. फेस आलाय वास पण यायला लागलाय मस्त. गवताचा केस येतो. चोलायचा हातानं मस्त. गवत साबण आहे नॅचरली. साबण तरी मस्त ते साबण ठेवू ना पण. झाला मस्त सुगंध वास येतो मस्त हातांचा. कुठे कमी पडला का साबण. आता आपण घरी जाऊया. टाइम पण जाम झाला. 1 वाजत आला लगे. पोटात खडाळी पडली. भूक लागली. माशांची फ्राय बनवायची आहे. म्हणजे जेवता जेवता वाटतील 2-2:30. ते तिकडे बघला बसलाय पण दिसत नाही. झूम केला तर कॅमेरा फाटेल. तर मित्रांनो गाव आता जवळ आला आहे. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच. हा बघा सशाला दोडा घेतलाय. त्याला पण भूक लागते. त्याला पण काहीतरी खायला पाहिजे म्हणून दोडा घेतलाय हिरवा हिरवा. ससा पण खुश. आम्ही तर खुश आहे आहोत. बाय. गुड आफ्टरनून.